हायपरटेन्शन म्हणजेच हाय बी पी हे एक खूप कॉमन गोष्ट झालेली आहे. 40 वय वर्षावरील अनेक लोक रोज बी पीची गोळी खातात. बहुतेक लोकांना वाटते बी पी कंट्रोल आहे म्हणजे सगळे ठीक आहे, पण असे नाही. हाय ब्लड प्रेशर फक्त आपल्या हार्टसाठी नाही पण आपल्या किडनीसाठी धोक्याचे असू शकते. ते सुद्धा आतून शांतपणे डॅमेज करते. हाय ब्लड प्रेशर आणि किडनीमध्ये 2 वे रिलेशनशिप आहे. हाय ब्लड प्रेशर तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतो आणि किडनी डॅमेज झाली की तुमचं ब्लड प्रेशर अजून वाढायला लागते. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवणार आहे की हाय ब्लड प्रेशर तुमच्या किडनीला कसं डॅमेज करतो, त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि तुमच्या किडनीला तुम्ही ब्लड प्रेशरपासून कसे वाचवू शकता. हाय ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नॉर्मलपेक्षा सतत जास्त राहणे. आपल्या किडनीमध्ये लाखो सूक्ष्म ब्लड वेसल्स आणि फिल्टर्स असतात. हाय ब्लड प्रेशरमुळे ह्यांच्यावरती प्रेशर येतो. मग हे ब्लड वेसल्स अरुंद होतात आणि कठीण बनतात. यामुळे किडनीचा रक्त पुरवठा कमी होता आणि किडनीची फिल्टरिंग कॅपॅसिटी कमी होते. यालाच हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज असे म्हणतात. सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर हाय ब्लड प्रेशर आपल्या किडनीमधील ब्लड वेसल्सला डॅमेज करते. सुरुवातीला काही सिम्पटम नसतात, शरीराला काही त्रास होत नाही, पण ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन सुद्धा तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल न होणे एक किडनी डॅमेजचं सिग्नल असू शकतं. नंतर हातापायाला सूज येणे, वारंवार लघवीला येणे, भूक कमी लागणे, थकवा लागणे, श्वास चढणे हे तुमचे पुढचे सिम्पटम्स असू शकतात. सिम्पटम्स यायची वाट बघू नका. डायग्नोसिस रोगनिदान, रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, ब्लड टेस्ट क्रिएटिनिन आणि EGFR आणि युरिनमध्ये प्रोटीन टेस्ट हे तुमचे सर्वात महत्त्वाच्या तपासण्या आहेत. प्रत्येक ब्लड प्रेशर पेशंटने वर्षातून कमीत कमी एकदा तरी किडनी फंक्शन टेस्ट करावे हे जरुरी आहे. ट्रीटमेंट उपचार, ब्लड प्रेशर कंट्रोल, मीठ कमी खाणे, हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज, किडनी प्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स आणि वेळेवर तुमची औषधं घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. डोस स्वतःहून बदलू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या. जर तुम्हाला युरिनमध्ये प्रोटीन जात असेल किंवा क्रिएटिनिन जर तुमचं वाढलं असेल तर डॉक्टर तुम्हाला किडनी प्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स देतील जे या आजाराला हेल्प करू शकतात, तर ते तुम्ही नियमितपणे घ्या. मॅनेजमेंट, घरात BP मशीन ठेवा, BPला मॉनिटर करा आणि कंट्रोल करा, स्ट्रेस कमी करा, रेग्युलर एक्सरसाइज करा, चाला आणि पेन किलर्सचा यूज टाळा, कारण की पेन किलर्स हे ब्लड प्रेशर आणि किडनी दोन्हीला त्रास देतात. BPला कधीच हलके घेऊ नका. मीठ कमी खा, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा, किडनी टेस्ट रेग्युलरली करा. लक्षात ठेवा, BP जर ताब्यात राहील तर किडनी सुरक्षित राहील. हाय ब्लड प्रेशर हा सायलेंट किलर आहे. तो हार्टसोबतच किडनीला सुद्धा डॅमेज करतो. तर आजच तुमचं ब्लड प्रेशर मापा आणि किडनी टेस्ट करा. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि माझं मिशन आहे जास्तीत जास्त लोकांना डायलिसिसपासून वाचविणे. तर हा व्हिडिओ प्रत्येक ब्लड प्रेशर पेशंटपर्यंत पाठवा.